मकर संक्रांती 2026 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. त्याआधी 13 जानेवारीला आपण भोगी साजरी करत असतो आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला आपण करीदिन किंक्रांत साजरी करत असतो. तर बघा, मकर संक्रांत यंदा कशावर आहे, कोणत्या रंगावर आहे आणि त्यामुळे कुठला रंग वर्ज्य करायचा आहे, त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठले शुभ रंग घातले पाहिजे, सुगड पूजन, भोगी, किंक्रांतीला काय केलं गेलं पाहिजे, मकर संक्रांतीच्या दिवशी कुठलं आपल्याला दान करायचं आहे की जेणेकरून मकर संक्रांतीचं भरभरून पुण्य आपल्याला मिळेल, ही सगळी या 3 दिवसांची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मकर संक्रांत हा खरा तर 3 दिवसाचा सण आहे. तर अगदी साध्या पद्धतीने हे 3 दिवस आपल्याला घरी कसे साजरे करायचे आहे ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. संक्रांत बघा एकच दिवसाची नसून खरं तर हा 3 दिवसांचा सण असतो. हा नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण असतो. संक्रांत हा बघा आपल्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण मानला जातो आणि बऱ्याच म्हणजे आपल्या पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत, त्या दिवसाला मकर संक्रांत म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी बघा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणारा, त्याच्यानंतर दान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी जर आपण दान केलं, स्नान केलं तर आपल्याला खूप पुण्य मिळतं. कळत नकळतपणे आपल्याकडून जे काही पाप झाले असतील तर ते सगळे धुतले जातात. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्यामुळे, पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या जीवनातले सगळे अडथळे दूर होतात आणि सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. तर यावेळेस मकर संक्रांतीचं वैशिष्ट्य काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. आणि बघा, मकर संक्रांती हे एक देवीचं रूप मानलं जातं. तर त्यामुळे त्या देवीने यावर्षी काय काय परिधान केलेलं आहे, कशावर बसली आहे आणि देवीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी देवीला यावर्षी अर्पण आहेत तर त्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या असतात, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात. तर बघा, यावर्षी संक्रांतीला देवीचं वाहन हे वाघ आहे, उपवाहन घोडा आहे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, शस्त्र जे आहे गदा आहे, केशराचा टिळा लावलेला आहे देवीने, वयाने कुमारिका आहे, वासाकरिता जाईचे फूल हातामध्ये धरलेले आहे, त्यानंतर जाती सर्प आहे, मोती धारण केलेला आहे, वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. तर हे यावेळेस मकर संक्रांतीला वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळे या दिवशी पिवळा रंगाचे वस्त्र देवीने परिधान केल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळा रंग जो आहे तर तो घालायचा नाहीये, परिधान करायचा नाहीये. शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला या दिवशी पूजेमध्ये पण म्हणजे फुलं वगैरे पण वापरायचे नाहीये. कळालं? आता बघा, त्या व्यतिरिक्त तुम्ही हिरवा, लाल, त्यानंतर गुलाबी, जांभळा हे रंग तुम्ही वापरू शकतात. लाल आणि मकर संक्रांतीला बघा काळा रंग घालण्याला पण विशेष महत्त्व आहे. म्हणजे हा एकच सण आहे ज्या दिवशी आपण काळे रंगाची साडी घालत असतो, काळा ड्रेस घालत असतो. फक्त यावर्षी देवीचा रंग पिवळा, म्हणजे देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र घातल्यामुळे पिवळा रंग जो आहे तो आपल्याला घालायचा नाही आहे. ठीक आहे. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी दान करण्याला खूप महत्त्व आहे. तर गरजूंना दान करा तुम्ही या गोष्टी. सगळ्यात पहिले नवे भांडे, कुठलेही एक नवे भांडं, त्यानंतर गाईला घास चारायचा आहे, तीळ अर्पण करायचे आहे, गूळ अर्पण करायचं आहे, काहीही अन्न तुम्ही अर्पण करू शकतात. त्यानंतर बघा, आपण सोनं तर दान करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट तर आपण धरू शकत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भूमी पण आपण दान करू शकत नाही. आणि त्यानंतर वस्त्र तुम्ही काहीतरी एखादं दान करू शकतात. तुम्हाला जमेल ती गोष्ट यावर्षी दान करा. यावर्षी या सणाला दानाला खूप महत्त्व आहे. दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी, अडथळे जे आहेत तर ते दूर जातात. यानंतर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये ज्यामुळे आपल्याला अडथळे येऊ शकतात. तर सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहू नये. यानंतर केस कापणे, केस धुणे या गोष्टी करू नये. दात घासू नये. आता तुम्ही म्हणाल ताई दात कसं नाही घासायचं, तर बघा, दात जरी नाही घासले तर पूर्वी माहिती का कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे की आपण रोज ब्रशने तर दात घासतोच, पण कडुलिंबाच्या काडीने एक दिवस जर दात घासले तर त्याचा आपल्या दातांसाठी म्हणजे दात मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. शिवाय तुम्ही काही बघा, आपली टूथ पावडर असते, पावडरने बोटाने पण आपण दात घासू शकतो किंवा माउथवॉश जे असतं, माउथ फ्रेशनर, त्याच्याने पण आपण एक दिवस दात घासू शकतो. आता हे बघा, हे नियम तुम्हाला जे पाळणं तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही पाळा, बाकी इच्छा तुमची. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे
कठीण बोलणे, अपमानग्रस्त बोलणे, कोणाचा तरी अपमान करणे, या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. खोटं बोलू नये, कोणाला काहीतरी शिवीगाळ वगैरे करू नये, घरामध्ये भांडण तंटे तर अजिबात या दिवशी नको आहे. यानंतर बघा आपल्याला या दिवशी झाडं वृक्ष तोडायचे नाही आहे. म्हणजे बघा आपल्या छोटेसे कुंडीतले पण झाड असेल तर त्या दिवशी बघा आपण माळीबुवा बोलवतो त्यांच्याकडून काहीतरी झाडं जे आहे रिप्लेस वगैरे करतो वाळलेले, तर या दिवशी या गोष्टी करू नये. फुलं तुळशीची पानं या दिवशी तोडू नये. त्यानंतर दूध देणाऱ्या जनावरांचे या दिवशी दूध काढू नये असं म्हटलं जातं. आता तुमच्या माझ्यासारख्यांच्याकडे तर आपल्याकडे गाय नसते, पण जे गावाकडे लोक आहेत त्यांनी हा नियम पाळायचा आहे की त्यांच्याकडे दूध देणारे जनावर असतील तर त्यांचं दूध काढायचं नाही. मग गाईचं म्हणा, बकरीचं म्हणा, म्हशीचं म्हणा, कुठल्याही जनावराचं दूध काढायचं नाही आहे. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे. ठीक आहे. आणि बघा या दिवशी सुगड पूजन केलं जातं. सुगड पूजन कसं करायचं याचं प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुमच्यासाठी बरोबर वेळेच्या आधी आणेन. आणि सुगड पूजन जे आहे तर कोणीही करू शकतं घरातलं, असं काही नाही की याने नाही त्याने नाही, महिला पुरुष कोणीही करू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर स्त्रीला 7वा महिना लागला असेल तर तिने करू नये. 7व्या नंतरच्या 7वा असेल, 8वा असेल, 9वा महिना असेल तर त्यांनी करायचं नाही आहे. कारण बघा याच्या मागे सायंटिफिक रिझन पण असतं की 7वा महिना लागल्यानंतर त्या स्त्रीला स्वतःची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे कुठलीही पूजा अर्चा 7वा महिना लागल्यानंतर करत नाही असं आपण म्हणतो. तर बघा हे सगळे नियम आहे. यातले जमतील तेवढे नियम तुम्हाला पाळायचे आहे. अगदी सोपे नियम आहे, फार काही अवघड असे काही नियम नाही आहे. फक्त या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहे. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायचं तर बघा सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. हो, या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि या दिवसाला सूर्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी तर तांब्यामध्ये तुम्हाला बघा हळद, कुंकू, अक्षता टाकायचं आहे, चंदन टाका, त्यामध्ये एक पांढरे तीळ टाकायचं आहे, फूल टाकायचं आहे आणि सूर्याकडे बघून ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असं म्हणून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. ठीक आहे. नंतर या दिवशी झाडूची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. झाडू खरेदी करणं या दिवशी शुभ मानलं जातं. झाडू साक्षात लक्ष्मीच त्यामध्ये असते. आपण बघा लक्ष्मीपूजनाला आपण झाडूची पूजा करतो. तर तुम्हाला केरसुणी म्हणजे झाडू खरेदी करायचं आहे, त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. तर या काही गोष्टी आहे. आणि त्यानंतर आपलं देवपूजा वगैरे या गोष्टी आपण करत असतो. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण माहिती एकमेकांना तिळगुळ देत असतो. सगळे रुसवे फुगवे विसरून या दिवशी आपण म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आपल्याला एकमेकांना तिळगुळ द्यायचा असतो. तर असा झाला हा मकर संक्रांतीचा सण. आता बघा मकर संक्रांती हा 3 दिवसाचा सण असतो. तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला त्या दिवशी भोगी आहे. या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा असतो. भोगी म्हणजे नेमकं काय बघा, भोगी याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. तर भोगी का साजरी केली जाते? या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून देवांना प्रार्थना केली होती आणि वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकत काढत राहू, या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहू अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी बघा बऱ्याचशा राज्यांमध्ये छोटीशी होळी पेटवली जाते आणि त्यामध्ये काही वस्तूंची आहुती दिली जाते. तर बघा या दिवशी उपलब्ध असणारे आणि शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश करून त्याची भाजी बनवली जाते. तर बघा बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते. त्यानंतर खरडा, त्यानंतर सर्व प्रकारच्या थोड्याफार शेंगा ज्या या दिवसांमध्ये असतात, वाटाणे, त्याच्यानंतर वांगी, बटाटा अशा सगळ्या भाज्या मिक्स करून भोगीची भाजी केली जाते. या दिवशी देवांना पण तोच नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी भोगीची भाजी करायचीच असते. तर भोगीची भाजी तुम्हाला करायची आहे. आणि घरातल्या सगळ्यांनी अभ्यंग स्नान जसं आपण दिवाळीच्या वेळेस करतो तर तसं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचं आहे. थोडी अगदी चिमूटभर तीळ टाकायची आहे आणि भोगीच्या दिवशी आंघोळ करायची आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं भोगीची भाजी करा, त्याच्यामध्ये बघा मटार, वांगी, गाजर, घेवडा, वालाच्या शेंगा, हरभरा, तीळ या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला भाजी करायची आहे. तर त्यामुळे ही भोगीची भाजी आपल्याला या दिवसांमध्ये शरीराला पण चांगली असते. आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खायची आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने भोगीचा दिवस साजरी करायचा आहे. तर बघा भोगी मी तुम्हाला सांगितलं कसे साजरी करायची. त्यानंतर मकर संक्रांतीचा दिवस सांगितला. आता मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला किंक्रांत किंवा करीदिन आपण म्हणत असतो. तर बघा किंक्रांतच्या दिवशी काही शुभ गोष्टी ज्या आहे, शुभ काम या दिवशी केले जात नाही. या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाल्ले जातात.
कुठलंही छोटं मोठं काही शुभ काम तुम्हाला करायचं असेल तर किंक्रांतच्या दिवशी अजिबात करू नका. कारण बघा या दिवसाचं काहीतरी वेगळं विशिष्ट आहे. तर त्यामुळे शुभ काम या दिवशी केलं ना, काही म्हणजे तुम्ही कुठल्या कामाला सुरुवात केली तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. म्हणून या दिवशी काही शुभ काम करायचं नाही आहे. यामागची अगदी छोटी कथा आहे. फार वर्षांपूर्वी संकारसूर नावाचा राक्षस होता. तो लोकांना फार त्रास द्यायचा, पीडा द्यायचा. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतले होते. या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं. तर संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या राक्षसाला ठार मारले होते. तर त्या आणि प्रजेला सगळ्या इडापिडांमधून मुक्त केलं होतं. तर त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो किंवा आपण त्याला करीदिन म्हणतो. म्हणून या दिवशी काही शुभ काम केलं जात नाही. तर बघा किंक्रांताच्या दिवशी आपल्याला फार काही असं काही करायचं नसतं. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी आपल्याला काही शुभ काम करायचं नाही आहे. आणि बघा किंक्रांताच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून महिला ज्या आहे हळदी कुंकू करत असतात. बघा संक्रांतपासून जवळपास रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो. तर ते पण मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ सांगेल नक्की इन डिटेलमध्ये. आणि बघा किंक्रांताच्या दिवशी करीदिनाला कुठल्या गोष्टी करायच्या नाही. तर चांगल्या कामांची सुरुवात करायचीच नाही आहे. यानंतर लांबचा प्रवास टाळायचा आहे. कुठे तुम्हाला लांब अगदी म्हणजे अर्जंट असेल तरच जा, पण नाही आहे आजचं उद्यावर धकवू शकतो तर फार लांब जायची गरज नाही आहे. लांबचा प्रवास टाळायचा आहे. त्यानंतर बघा देवीला तुम्हाला काही गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही किंवा तीळ आणि गूळ अर्पण केलं तरी पण चालेल. घरामध्ये वादविवाद टाळायचे आहे, शांतता ठेवायची आहे. या दिवशी मांसाहार वगैरे करायचं नाही. कारण ऑलरेडी हा दिवस शुभ काही कामं करत नाही आणि त्यातल्या त्यात अशा चुका केल्या तर नक्की मग आपल्याला काहीतरी त्याचे त्रास सहन करावे लागतात. आणि बघा मग किंक्रांताच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू असतं आणि बोरनान पण करतात. तर बोरनान म्हणजे काय अगदी शॉर्टमध्ये सांगते. मुलं जन्माला आल्यानंतर त्यांची म्हणजे जी पहिली संक्रांत असते तर त्या पहिल्या संक्रांतीला त्या लहान बाळाला काळे झबले किंवा काळा ड्रेस घालून आजूबाजूचे इतर लहान मुलं बोलून बोरनान केलं जातं. मुलं 5 वर्षाचे होईपर्यंत तुम्ही बोरनान करू शकतात. मुलांच्या अंगावर हलव्याचे दागिने घातले जातात. हलव्याचा मुकुट, कानातले, हातातले असं घातलं जातं. त्यांना काळे कलरचे कपडे घालायचे आहे. पाटावर बसून त्यांचं औक्षण करायचं असतं. आणि औक्षण केल्यानंतर 5 सवाष्णांनी औक्षण केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर तुम्हाला बोरं, ऊस, त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे, त्यानंतर चॉकलेट असे लहान मुलांचे जे आवडीचे पदार्थ आहे 5-6 पदार्थ एकत्र करून, पण बोरे, ऊस, भुईमुगाच्या शेंगा, त्याच्यानंतर चुरमुरे हे तर तुम्हाला घ्यायचंच आहे. त्या मुलाच्या डोक्यावर टाकायचं आहे. बोरनान घातल्यामुळे मुलाच्या त्याला जो पुढचा उन्हाळा येणार आहे तर तो बाधत नाही, त्याचं आरोग्य चांगलं राहतं. हे त्यामागचं सायंटिफिक रिझन आहे. म्हणून मुलांचं तुम्ही ते 5 वर्षाचे होईपर्यंत दरवर्षी सुद्धा तुम्ही बोरनान करू शकतात. आत्तापर्यंत केलं नसेल तर तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हळदी कुंकवाला सुरुवात करायची आहे. बघा तुम्ही बघाल मकर संक्रांतीनंतर बऱ्याचशा स्त्रियांच्या घरी हळदी कुंकू असतं. तर हळदी कुंकू तुम्ही घरी 7, 11, 5 जेवढ्या जास्त जमतील तेवढ्या सवाष्ण महिलांना बोलवायचं आहे. हळदी कुंकू लावायचं आहे. कपाळी काहीतरी वाण द्यायचं आहे. भले 5 रुपयाची वस्तू द्या, 10 रुपयाची, असं काही गरज नाही की फार भारीच वस्तू वगैरे. वाण देण्याला महत्त्व आहे. काहीतरी उपयुक्त वस्तू तुम्ही बघा टिकली, बांगडी या वस्तूसुद्धा देऊ शकतात जे सवाष्णाचे अलंकार आहेत. त्यांना तुम्ही वाण द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काहीतरी खायला म्हणजे एक प्रसाद म्हणून तुम्ही तिळगुळ जरी दिला, तिळगुळ तर द्यायचाच आहे आपल्याला. यासोबत तुमची इच्छा, तुम्ही कोणी नाश्ता ठेवतं, कोणी जेवण ठेवतं, कोणी काहीतरी असं स्नॅक्ससारखं ठेवतं, ते तुमच्यावर आहे. पण सवाष्ण महिलांना रथसप्तमीपर्यंत तुम्ही घरी बोलवायचं आहे. हळदी कुंकू हा करायचाच आहे. ठीक आहे. आणि या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी बघा मोठ्यांनी लहानांना तिळगुळ द्यायचा असतो शक्यतो. आणि लहानांनी मोठ्यांच्या पायासुद्धा पडायचा असतो. तर असा हा मकर संक्रांतीचा 3 दिवसाचा सण आहे. भोगी, मग संक्रांत आणि मग किंक्रांत म्हणजे करीदिन. हे 3 दिवस अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे साजरे करायचे, कुठले महत्त्वाचे नियम पाळायचे, कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी टाळायच्या, ही सगळी माहिती माझ्या मते मी तुम्हाला दिलेली आहे. नक्की या गोष्टी करा. खूप सोप्या आहे, फार काही याला लागत नाही. आणि या गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यातले अडथळे अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. आणि मग पितरांचा, देवी देवतांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.